हा चला मित्रांनो, आता आपल्याला आहे ना प्रॅक्टिस सेट करायचं आहे 1.3. सो याच्यामध्ये काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर आता हा ए ह्या डिटर्मिनंटचं नाव आहे आणि हे माझे दोन कॉलम्स आहेत. तर या कॉलममध्ये हा ए, हा बी आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. तर ह्याला कसं सॉल्व्ह करायचं मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा ए आणि डी चा गुणाकार करायचा. म्हणजे इथं लिहायचं तुम्हाला ए आणि डी, मध्येच साइन लिहायचं मायनसचं आणि पुन्हा लिहायचं मित्रांनो सी इंटू बी. सो या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. समजा तुमच्याकडे आलं बी आणि तुमच्याकडे डिटर्मिनंट आहे 1, 2, -2 आणि 4. सो ह्याला सॉल्व्ह करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा 1 आणि 4 चा मल्टिप्लाय करायचा. काही मुलं 2 आणि -2 चं मल्टिप्लिकेशन करते ते पहिल्यांदा लिहितात. तसं नाही करायचं मित्रांनो. पहिल्यांदा 4 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 इंटू 1 मध्ये लिहायचं मायनस पुन्हा एकदा हे -2 इंटू 4 -2 इंटू 2. आता काय होतं मित्रांनो, बरेच विद्यार्थी काय करतात डायरेक्ट सॉल्व्ह करण्याच्या नादात आन्सर चुकून ठेवतात. बिकॉज इथं काय आहे, सायन्सची मिस्टेक होण्याची फार दाट शक्यता असते. हा 1 मार्काला बोर्डाला नक्की प्रश्न येतो. 4 इंटू 1 4, 2 2 जा मधला मायनसचं चिन्ह तसंच्या तसं 2 2 जा 4 -4 आलं इथं. मायनस मायनस प्लस होतंय 4 + 4 इज इक्वल टू माझं उत्तर आलंय 8 विद्यार्थ्यांना. सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू राईट द आन्सर. अजून एक पाहूया आपण हे डिटर्मिनंट सॉल्व्ह कसं करायचं. सी आहे आपल्या पुस्तकातलं दिलेलाच असेल त्याला सॉल्व्ह करूया. 5 - 11 माझं उत्तर आहे पुन्हा 2 आणि -10. सो ह्याला सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो, यांनी याला मल्टिप्लाय करायचंय आणि यांनी याला मल्टिप्लाय करायचंय. सो ह्यांनी याला पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचंय. -10 इंटू 5 मध्ये मायनसचं चिन्ह तसंच्या तसं ठेवायचंय. 2 इंटू -11. सो -10 इंटू 5 झालं होतं माझं उत्तर -50 मायनस ह्याचं उत्तर येतं -22. सो -50 मायनस मायनस प्लस झालं 22. सो जर माझं -50 अधिक 22चं उत्तर जर तुम्ही काढलं तर ते येते माझं 28 आणि लार्ज नंबर साइन मायनस आहे म्हणजे -28. दिस इज माय फायनल आन्सर. सो मित्रांनो, आता बघूया प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला क्वेश्चन नंबर 1. सो काय आहे क्वेश्चन नंबर 1, त्यांनी सांगितलं ऍक्टिव्हिटी आहे 3, 4 आणि 2 आणि 5. ह्याला सॉल्व्ह करायचं मित्रांनो. सॉल्व्ह करू शकतो सेम पद्धतीने. 5 इंटू 3 5 इंटू 3 मध्ये मायनसचं चिन्ह द्यायचंय. 4 इंटू 2. सो 5 इंटू 3 होतं माझं 5 3 15 -4 2 8. सो 8 गेले 15 मधनं तर हे 2 आणि हे 5 म्हणजे माझं उत्तर येते 7. सो दिस इज माय आन्सर. आता त्याच्याच खाली आहे माझं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट्स. सो पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन आहे. व्हॅल्यू फाइंड करायची आहे मला. -1 2 7 आणि 4. सो ह्याला सॉल्व्ह कसं करायचं मित्रांनो. 4 इंटू 1 करायचंय. 1 इंटू 4 करायचंय मला. पुन्हा मध्ये मायनसचं साइन टाकायचं. 7 इंटू 2. सो सॉल्व्ह करताना काय येणार आहे. 4 1 जा 4 -4 झाले -14 येणार आहे. तर मायनस मायनस प्लस येणार आहे. मायनस हे जे उत्तर येते माझं मित्रांनो 18. 14 + 4. सेकंड वाला गणित मी तुम्हाला होमवर्कला देतोय मित्रांनो. 5 -7 3 आणि 0 वालं. मी आता त्याच्या पुढचं थोडंसं जरा डिफिकल्ट आहे ते गणित घेऊया. 7/3 त्याच्यानंतर आहे 5/3 त्याच्यानंतर आहे माझं उत्तर 3/2 आणि याचं उत्तर आहे 1/2 आणि हा माझा डिटर्मिनंट क्लोज. सो काय करायचं सेम आहे. एवढं मोठं आलं आपण मध्ये आलं म्हणून घाबरायचं नाही मित्रांनो. 1 मार्काला नेहमी प्रश्न विचारला जातो. तर काय करायचं पहिल्यांदा ह्या आणि या संख्येचा गुणाकार करायचा आहे. सो गुणाकार करूया आपण. कशा पद्धतीने गुणाकार होणार आहे बघा. 7/3 गुणिले 1/2 मायनस साइन द्यायचे मध्ये 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2. सो सॉल्व्ह करूया आपण. 3 2 जा 6 आले बेसिसला खाली. 7 1 जा 7 परत मायनसचं साइन आहे. 5 3 जा 15 आपण किती आले मित्रांनो 6 आले. मग आता तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याचा बेस सारखा आहे. तो एकदाच लिहा वन टाइमला. 7 - 15 तर 7 15 मधनं गेले तर इकडचे 3 आणि इकडचे 8 म्हणजे -8/6. ह्याला अजून तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. कसं सॉल्व्ह करू शकता. 2 ने डिवाइड होते हे. सो 2 3 जा 6 2 4 जा 8 म्हणजे माझं उत्तर येते -4/3. सो दिस इज माय फायनल आन्सर मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला क्रॅमर्स रूलनी गणित सोडवायची. प्रॅक्टिस सेट 1.3 मधली आणि तिसऱ्या क्वेश्चन मधला हा पहिला क्वेश्चन आहे. तर क्रॅमर्स रूलनी सोडवायचं आहे. काय करायचं तर सगळ्यात सिंपल पहिली स्टेप आहे. जशीच्या तशी आपण त्याला नावं द्यायची. 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि नंतरने आहे माझं 4x + 3y इज इक्वल टू 5. सो पहिल्याला नाव देतो मी फर्स्ट आणि दुसऱ्याला नाव देतो मी सेकंड. आता काय करायचं मित्रांनो ह्याच्यानंतरनी तर मला डी काढायचा आहे. डी म्हणजे माझा डिटर्मिनंट. कसा काढायचा आहे सर. 2 मोठ्या रेषा मारायच्या आहेत डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यासाठी. आता काय करायचं मित्रांनो तर ह्या एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा, या एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा, या वायचा कोएफिशियंट घ्यायचा आणि ह्या
वायचा कोएफिशियंट घ्यायचा. म्हणजे पहिल्यांदा डी काढताना नेहमी इज इक्वल टूच्या पुढचे साईन झाकायचे आणि जे उरल ते या बॉक्समध्ये लिहायचं. मग हे झाकल्यानंतर काय उरलं मित्रांनो बघा 3, इथं उरलाय 4, इथं उरलाय -4 आणि इथं उरलाय 3. आता ह्याला सॉल्व्ह करायचं. ह्याला कसं सॉल्व्ह करायचं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 3 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं. 3 × 3 मायनस पहिल्यांदा ह्यानी नाही सुरुवात करायची मित्रांनो, पहिल्यांदा ह्याने सुरुवात करायची. हा क्रॉस बघायचा, डायगोनल घ्यायचा. मग 4 × -4 4 × -4 ह्याला जर मी सॉल्व्ह केलं 3 3 चं माझं उत्तर येतं 9, मायनस जसंच्या तसं 4 4 = 16 -16 तर माझं उत्तर येतं 9 + 16 म्हणजे माझं उत्तर आलं 25. सो माझ्या डीचं उत्तर आलं माझं मित्रांनो 25. आता मला कुठला काढायचा आहे तर मला आता काढायचा आहे डी. इथं पहिला व्हेरिएबल कुठला आहे एक्स आहे. मग डी एक्स लिहितो मित्रांनो. पुन्हा एकदा 2 रेषा उभ्या करतो इज इक्वल टू डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना. आता मला एक्स काढायचा आहे तर एक्सची पूर्ण टर्म झाकायची मित्रांनो. ही शॉर्टकट ट्रिक आहे. एक्सची पूर्ण टर्म झाकायची आणि पहिल्यांदा इज इक्वल टूच्या पुढचं साईन लिहायचं मित्रांनो. काय आहे 10 आणि 5. मग ते मी इथं लिहितो मित्रांनो 10 आणि इथं किती झाले मित्रांनो माझे 5. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे -4 आणि 3 -4 आणि 3. सो ह्याला मल्टिप्लाय करूया 10 × 3 10 × 3 मध्ये चिन्ह आहे मायनसचं. -4 × 5 -4 × 5. सो माझं उत्तर आहे 10 × 3 आलं माझं 30. मायनस येते मध्ये -4 × 20 झालं. मायनस प्लस झालं माझं उत्तर. म्हणजे माझं उत्तर आलं डी एक्सची व्हॅल्यू आली माझी मात्र 50. मग आता मला पुन्हा एकदा डी वाय काढायचं मित्रांनो. सो डी वाय कसं काढणार इथं लिहितो मी माझं डी वाय इज इक्वल टू पुन्हा 2 रेषा उभ्या केल्या डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला. आता वाय झाकायचं आहे कारण वाय काढायचं आहे. मग पहिल्यांदा काय येतं 3 आणि 4 आणि नंतर काय येतं 10 आणि 5 हे लिहून टाकूया. पहिल्यांदा येतं इथं 3 आणि 4 नंतर येतं माझं तर 10 आणि 5. सॉल्व्ह करूया क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 5 × 3 मायनसचं चिन्ह येतं 10 × 4. मग काय उत्तर आलं माझं 5 × 3 किती झाले 15 मायनस 10 × 4 किती होतं माझं उत्तर मित्रांनो 40. म्हणजे ह्याचं उत्तर माझं किती येतं 40 मधनं 15 गेले तर उत्तर येते -25. आता मला सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो. आता कसं सॉल्व्ह करणार तर आता सॉल्व्ह करताना तुम्ही स्टेप वापरायची. इथं लिहायचं आहे बाय कुठला रूल आहे मित्रांनो तर लिहायचं आहे क्रॅमर्स रूल. कुठला रूल आहे मित्रांनो इथं क्रॅमर्स रूल. सो क्रॅमर्स रूल काय सांगतो माझं पहिलं क्रॅमर्स रूलचं काय सांगतो एक्सची व्हॅल्यू काढायची. कशी काढणार तुम्ही एक्सची व्हॅल्यू तर इथं लिहायचं तुम्हाला dx/x आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल तर काय काढायचं मित्रांनो dy/y. सो dx/x dx किती आहे माझं मित्रांनो इथं dx 50 आहे तर 50/x ची किंमत किती आहे मित्रांनो सॉरी इथं x नाही मित्रांनो डी होतं सॉरी माय मिस्टेक इथं डी आहे. सो डी ची किंमत काय आहे मित्रांनो 25. 25 × 1 = 25 25 × 2 = 50. माझं उत्तर एक्सची व्हॅल्यू किती आली 2 आली. प्लीज मेक अ करेक्शन. इथं डी आहे मी इथं वाय व्हेरिएबल लिहिलं होतं ते चुकलं आहे माझं. सो dy/d मग dy किती आहे मित्रांनो -25 डी किती आहे माझा 25 -25/25. सो 25 × 1 = 25 आन्सर येते -1. सो माझं सोल्युशन मला भेटलं. सोल्युशन इज इक्वल टू काय मित्रांनो माझं सोल्युशन x, y इज इक्वल टू 2, -1. सो दिस इज माय फायनल आन्सर बाय क्रॅमर्स. सो आपल्याला सॉल्व्ह करायचं आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4x + 3y -4 इज इक्वल टू 0 आणि 6x इज इक्वल टू 8 -5y. आता या स्टँडर्ड फॉर्ममध्ये काहीच नाही मित्रांनो. हा -4 इकडे गेला तर +4 करावा लागेल पहिल्यांदा आणि हा -5 आहे इकडे गेला तर +5y करावा लागेल आणि मग आपण सोडूया. चला सॉल्व्ह करूया. 4x + 3y हा -4 इकडे गेला तर +4 झाला. ह्याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर फर्स्ट. हा 6x जसाच्या तसा मित्रांनो हा -5y आहे इकडे आला तर माझा +5y होतो इज इक्वल टू 8. याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा मित्रांनो कसं सॉल्व्ह करायचं. सो इथं 4x आहे इथं 6x आहे इथं 3y आहे इथं 5y आहे इथं 4 आणि इथं 8 आहे. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय आहे माझं डी काढायचं. मला काय काढायचं डी काढायचं. सो कसं काढणार डी 2 माझ्या रेषा उभ्या करायच्यात. सो डी काढताना मी तुम्हाला सांगितलं ह्या पुढच्या टर्म्स सगळ्या झाकायच्या आणि उरलेल्या टर्म्स लिहायच्यात त्याचे कोएफिशियंट. सो पहिल्याचे कोएफिशियंट आहेत वरती 4 इथं आहे 6 इथं आहे 3 आणि इथं आहे 5. क्रॉस मल्टिप्लाय करा 4 × 5 मायनस मित्रांनो 6 × 3. सो 4 × 5 किती झाले 20 -6 × 2 किती झाले माझे मित्रांनो 18. सो माझा आन्सर येते डी ची किंमत आली माझी 2. नेक्स्ट आहे माझं dx काढायचं आहे. माझं एक्सच का समजा इथे m व्हेरिएबल आलं असतं तर माझे m आले आहे. पुढच्या काही गणितामध्ये आपल्याला m दिलेलं आहे तेव्हा आपण बघूया. इथं जे व्हेरिएबल देईल तेच आपण इथं सफिक्स म्हणून लावायचं आहे. सो dx काढताना काय करायचं मी तुम्हाला म्हणलं x काढायचं आहे आणि पहिल्यांदा इज इक्वल टूच्या पुढचं लिहायचं आणि मग y ची किंमत लिहायची. साइन सकट घ्यायचं. इथं आहे माझा 4 इथं आहे माझा मित्रांनो 8 इथं आहे माझा 3 आणि इथं आहे 5. सो क्रॉस मल्टिप्लाय करायचे. क्रॉस मल्टिप्लाय करताना खालने या रेषेला मल्टिप्लाय करायचं पहिल्यांदा डायगोनल एलिमेंटला
4 इंटू 5 मायनस माझं उत्तर येतं 8 इंटू 3. सो सॉल्व करा. 4 इंटू 5, 4 5 जा 20, 8 त्रिक 24, 24 म्हणजे माझं उत्तर आलं -4. सो दिस इज माय dx आला. आता मला dy काढायचं आहे मित्रांनो. सो dy इज इक्वल टू, dy काढताना काय करायचं आहे मित्रांनो, बघा नीट लक्ष द्या. dy काढताना मला y ची टर्म झाकायची आणि पहिल्यांदा x ची टर्म लिहायची 4 6 आणि नंतर 4 8. मग इथं लिहायचं मला 4 6 आणि 4 8. सो ह्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर माझं उत्तर येतं 4 इंटू 8 आणि मायनस इथं येतं 6 इंटू 4. 4 इंटू 8 माझं येतं उत्तर 32 आणि 6 4 जा 24. सो माझं उत्तर येतं ह्याच्यामध्ये इकडचे हे 6 उरले आणि हे 2 म्हणजे माझा आन्सर आला इथं 8. आता मला क्रॅमर्स रूलने ह्याचं सोल्युशन काढायचं आहे तर इथं लिहू शकतो मी बाय क्रॅमर्स रूल. सो काय सांगतो क्रॅमर्स रूल माझा फार सिंपल आहे मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा मला काय घ्यायचं आहे, माझं एक्स घ्यायचं आहे. एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी आणि त्याच्यानंतर मला y घ्यायचं आहे इज इक्वल टू dy अपॉन डी. सो dx काय आहे माझं मित्रांनो -4 आहे आणि डी किती आहे माझा 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे आन्सर इथे माझं -2. एक्स इज इक्वल टू माय -2 आला. वाय मला सोडवायचं आहे मित्रांनो, dy आहे तर 8 अपॉन डी किती आहे मित्रांनो 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8 म्हणजे माझं वायचे आन्सर येते माझं 4. सो मला जर सोल्युशन काढायचं असेल तर सोल्युशन इज इक्वल टू, माझं सोल्युशन काय आलं मित्रांनो, x, y इज इक्वल टू -2, 4. सो दिस इज माय फायनल आन्सर ऑफ सोल्युशन.